अध्यक्ष महोदय, सध्या सगळ्यात पहिला मुद्दा आपला एक शाळांचा, जिल्हा परिषद शाळा असतील किंवा महापालिका शाळा असतील, या शाळांमधला सरकारी शाळांमधला पट का घसरतोय? 20 पटाच्या आतल्या शाळा बंद करायचं शासनाचं धोरण आहे. समूह शाळा नाही चाललंय, तिथं मुला मुलींच्या शाळा एकत्र करायचं. आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास 56 मुलींच्या ज्या स्वतंत्र शाळा जिल्हा परिषदच्या होत्या, त्या मुलांच्या मुलींच्या शाळा एकत्र करून त्यात परत अजून शिक्षक संख्या कमी होणार. मग तुम्ही एकतर मार्च 24चा एक शासन निर्णय आहे, त्यानुसार शिक्षक संख्या संचमनात कमी होते आणि परत शिक्षक जर कमी होत असतील, आता आपण म्हणलं प्रस्तावात सांगितलेलं आहे की सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. एका बाजूला तिकडे कल वाढलाय खाजगी शाळांमध्ये आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळातली विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते. ह्याच्या मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे. आपण त्यांना नुसतं शालेय पोषण आहार, दप्तर, बूट एवढं देऊन काय फक्त शिक्षक शाळांचा पट वाढणार नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खाजगी शाळा ज्या पद्धतीने शिक्षण देतात त्याच पद्धतीने शिक्षण आपल्या सरकारी शाळांमधून जर दिलं गेलं तरच सरकारी शाळांचा पट वाढेल. अध्यक्ष महोदय, आपण बघतोय की खाजगी शिक्षण हे सध्या सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर शिक्षण गेलेलं आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांसह काही काही शाळांमध्ये 1-1 लाख रुपये फीस आहे, डोनेशन द्यावं लागतं. जर उद्या हे सरकारी शाळा सगळ्याच बंद पडल्या तर मग सर्वसामान्य माणूस खाजगी शाळेत शिक्षण देऊ शकतो का आपल्या लेकरांना? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे खाजगी शाळा अपडेट झालेल्या आहेत, चांगल्या प्रकारे शिक्षण इंग्रजी माध्यमात देतात, त्याच पद्धतीनं शिक्षण हे सरकारी शाळांमधून देण्यासाठी शासनानं धोरणात बदल केला पाहिजे असं मला वाटतं. आपण काळानुसार बदललं पाहिजे. सरकारी शाळा सुद्धा आपण बदलत नाहीत. आपण त्या शिक्षकांना पुढचा वित्त आयोग, चट्टोपाध्याय श्रेणी सगळं लावतोय, पण त्या काळानुसार जे शाळांमध्ये बदल झाले पाहिजेत, खाजगी शाळांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातंय त्याच पद्धतीने शिक्षण जर सरकारी शाळांमधून दिलं गेलं तर कुठलाही पालक आपल्या लेकरांना फीस देऊन खाजगी शाळेत घालणार नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे.